दिवाळीला सुरुवात झालेली आहे। सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे। दिवाळी म्हटलं की वेध लागतात ते विविध फराळांचे खरेदी करण्याचे। मात्र लहान मुलांचं जे आकर्षण असतं ते असतं किल्ले। पण पुण्यासारख्या शहरात लहान मुलांना किल्ले बनवण्यासाठी अपुरी जागा पडते। हीच गोष्ट लक्षात घेऊन पुणे महानगरपालिका गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजी उद्यान येथे किल्ल्यांची जी आहे ती स्पर्धा आयोजित करत असते। आता मी छत्रपती संभाजी उद्यानमध्ये आहे आणि माझ्या पाठीमागे हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला किल्ला रायगड जो आहे तो आहे। अतिशय सुंदर पद्धतीने लहान मुलांनी या स्पर्धेत जो हा किल्ला आहे तो बनवलेला आहे। फक्त पुणे महानगरपालिकाच नाही तर उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने ही किल्ले स्पर्धा आयोजित केली जाते आणि यंदा या स्पर्धेचं 31वे वर्ष आहे। खरं तर ही स्पर्धा आयोजित करण्यामागचं कारण जे ते म्हणजे वाढतं शहरीकरणामुळे आणि राहणीमानामुळे झालेल्या बदलांमुळे की लहान मुलांना किल्ले करण्यासाठी उपलब्ध होणारी अपुरी जागा, मुलांना जागा उपलब्ध करून देणं, किल्ल्यांविषयी जो अभ्यास आहे तो पुन्हा त्यांच्या आवडीचा विषय व्हावा, त्याबाबत मुलांच्या मनात आवड निर्माण व्हावी, भूगोलाची इतिहासाची आवड वृद्धिंगत व्हावी, तसंच शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे या सगळ्या उद्देशाने पुणे महानगरपालिका प्रत्येक वर्षी ही किल्ल्यांची स्पर्धा जी आहे ती आयोजित करत असते। खरं तर 26 ऑक्टोबरपर्यंत ही जी स्पर्धा आहे ही किल्ल्यांची प्रतिकृती जी आहे ती तुम्हाला पाहता येणार आहे। अतिशय छोटे छोटे इलेमेंट्स जे असतील, आता आपण पुरंदर किल्ला बघतोय, छोटे छोटे इलेमेंट्स जसं की राजळ तलाव म्हणा किंवा वरती तिथे उमाजी नाईक सिंहासन म्हणा, वज्रगड म्हणा, या जे इलेमेंट्स आहेत पूर्ण छोटे छोटे ते त्यांची काळजी घेतलेली आहे। आणि इथे एक काल्पनिक किल्ला देखील जो आहे तो बनवलेला आहे। पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रतिकृती आहे ती आहे आणि एक असा काल्पनिक, फक्त आपले राजगड रायगड तेच नाही तर एक काल्पनिक किल्ला देखील इथे आपल्याला पाहायला मिळतोय। असे एकूण या स्पर्धेमध्ये एक ना एक अनेक असे किल्ले आहेत। उदाहरण द्यायचं झालं तर आता आपण जसं राजगड बघितला, रायगड आहे, पुरंदर आहे, पन्हाळा आहे, लोहगड, प्रतापगड, असे एक ना अनेक किल्ले जी प्रतिकृती या ज्या स्पर्धा आहे त्यात तुम्हाला पाहता येणार आहे। आणि एकूणच आता 26 ऑक्टोबरपर्यंत ही जी प्रतिकृती आहे किल्ल्यांची ती तुम्हाला पाहता येणार आहे। लहान मुलं असतील किंवा तरुण मुलं असतील यांनी अतिशय सुंदर पद्धतीने हे सगळे किल्ले बनवलेले आहेत। अतिशय उत्साहाने यात सहभाग घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पुण्याहून मी शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र।